नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे डिजिटल एके क्लासेस. तर आज पाहणार आपण 6वीचा धडा इतिहासाची साधने. हा धडा आहे दुसरा. तर त्यात आपण पाहणार आहोत भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने आणि प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने. इतिहास लेखनात संबंधित घ्यायची काळजी ही या संबंधीचे सर्व माहिती आपण या पाठात पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया धड्याला. तर या धड्यामध्ये आपण पाहिलेल्या आपल्या पूर्वजांच्या वापरलेल्या अनेक वस्तू आजही अस्तित्वात आहेत. आपले जे पूर्वज आहेत त्यांनी ज्या वस्तू वापरल्या आहेत, तर जसे की तांब्याची भांडे, वेगवेगळ्या वस्तू, खलबत्ता, ही जी काही वस्तू आहेत त्या पूर्वजांनी वापरलेल्या आहेत. त्या अजूनही आहेत काही घरांमध्ये. त्यांनी कोरून ठेवलेले विविध लेख आपल्याला सापडले आहेत. या साधनांच्या मदतीने आपल्या इतिहासाला इतिहास कळू शकतो. याशिवाय चालीरीती, परंपरा, लोककला, लोकसाहित्य, ऐतिहासिक कागदपत्रे यांच्या आधारे आपल्याला इतिहास कळतो. या सर्वांना इतिहासाची साधने असे म्हणतात. इतिहासाची साधने 3 प्रकारे आहेत: भौतिक, लिखित आणि मौखिक साधने. तर आपण पाहणार आहोत भौतिक साधने. तर दैनंदिन जीवनात माणूस विविध प्रकारच्या वस्तू वापरत असतो. पूर्वीच्या माणसाने वापरलेल्या अनेक वस्तू आज आपल्याला महत्त्वाची माहिती पुरवू शकतात. पुरातन वस्तूंमधील खापराच्या तुकड्यांचे आकार, रंग, नक्षी यावरून ही भांडी कोणत्या काळातील असावी याचा अंदाज बांधता येतो. दागदागिने आणि इतर वस्तूंवरून मानवी समाजाच्या परस्पर संबंधाची माहिती मिळते. धान्य, फळांच्या बिया आणि प्राण्यांची हाडे यावरून आहाराची माहिती मिळते. वेगवेगळ्या काळात माणसाने बांधलेल्या घराच्या आणि इमारतीचे अवशेष सापडलेले आहेत. याशिवाय नाणी, मुद्राही सापडतात. या सर्वांच्या सहाय्याने मानवी व्यवहारांची माहिती होते. या वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात. आता धान्याचे कण फार काळ टिकत नाहीत. त्यांना कीड लागते, त्याला भुगा होतो. प्राचीन काळी धान्याचे पीठ करण्याआधी ते भाजत असत आणि मग ते भरडत असत. धान्य भाजताना त्याचे काही कण अधिक भाजले गेले किंवा गजळले तर टाकून दिले जात असे. असे जळके कण वर्षानुवर्ष टिकून राहतात. जे उत्खननात सापडतात आणि त्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली असता ते कोणत्या धान्याचे कण आहेत ते ओळखू शकतो आपण. तर ही झाली आपण भौतिक साधने पाहिली. त्यामध्ये आपण बघतो आहे की खापराचा तुकडा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की खापराचा तुकडा आहे. इकडे दागदागिने आहेत आणि ही मातीची भांडी आहे. ही प्राचीन काळातली बरीचशी भांडी आपल्याला सापडली आहेत. त्या काळातली दागदागिने सापडले आहेत. खापरांचे तुकडे पाहिलेले आहेत आपण. त्यानंतर लिखित साधने आहेत. त्याच्यामध्ये ताम्रपट आहे, शिलालेख आहेत. हे लिखित साधने आहेत. आता आपण पाहणार आहोत की लिखित साधने. अश्मयुगातील माणसाने त्याच्या जीवनातील अनेक प्रसंग भावनांच्या चित्रातून व्यक्त केला आहेत. हजारो वर्ष उलटल्यानंतर माणसाला लिहिण्याची कला अवगत झाली. माणूस सुरुवातीला प्रतीके, चिन्हे यांचा वापर नोंदी करण्यासाठी करत असे. त्यापासून लिपीचा विकास होण्याचे हजारो वर्ष जावी लागली. सुरुवातीच्या काळात खापरे, कच्च्या विटा, झाडांच्या साली, भूर्जपत्र म्हणजे जे एखाद्या धातूने बनलेले ते पत्र असतं त्याला भूर्जपत्र असे म्हणतात. यासारख्या साहित्याचा लिहिण्यासाठी उपयोग केला जाई. अशा प्रकारच्या साहित्यावर मजकूर एखाद्या अणुकुचीदार म्हणजे एक नोकदार साधनाने कोरलेला असे. त्याला टोक असेल असे अणुकुचीदार साधनाने कोरलेले असे. अनुभव व ज्ञान जसजसे वाढत गेले तसतसे त्याने विविध पद्धतीने लेखन करण्यास सुरुवात केली. सभोवताली घडलेल्या घटना, दरबारी कामकाजाची वृत्तांत इत्यादी माहिती लिहून ठेवण्यासाठी पद्धत सुरू झाली. अनेक राजांनी आपल्या आज्ञा, निवाडे, ज्ञानपत्रे दगडांवर किंवा तांब्याच्या पत्र्यांवर कोरून ठेवली आहेत. कालांतराने वाङ्मयाचे अनेक प्रकार निर्माण झाले. धार्मिक, सामाजिक स्वरूपाचे ग्रंथ, नाटके, काव्य, प्रवास वर्णन तसेच शास्त्रीय विषयांवरील लेखन झाले. या साहित्यातून त्या काळाचा इतिहास समजण्यास मदत होते. या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात. कशाला म्हणतात लिखित साधने इतिहासाची? तर जे काही लिहून ठेवलेले जे आहे धार्मिक, सामाजिक स्वरूपाचे ग्रंथ, नाटके, काव्य, प्रवास प्रसंग हे जे लिहून ठेवलेले आहेत म्हणून त्यांना लिखित साधने असे म्हणले जाते. जे भोवताली आपल्याला सापडलेले आहेत त्याला भौतिक साधने म्हणतात. तर भूर्जपत्र. आता भूर्जपत्र म्हणजे काय? तर जे झाडाच्या सालीतून
झाडाची जी साल आहे त्यातून ते काढून साल काढून त्याच्यावर जो मजकूर लिहिलेला जातो त्याला भुर्जपत्र असे म्हणतात. हे भुर्ज वृक्षाच्या साडीपासून बनवले जाते. हे भुर्ज वृक्ष काश्मीरमध्ये आढळतात. तर मौखिक साधने कुठली आहेत तर आपण ऐकलेल्या ओव्या, लोकगीत, लोककथा यांसारखे साहित्य लिहून ठेवलेले नसते. ते फक्त तोंडावाटे बोलले जाते म्हणून त्यांना मौखिक साधने असे म्हणतात. त्याचा कर्ता अज्ञात असतो. तो कोणालाही माहिती नाही हे कोणी लिहिलेले आहे, कोणी बोललेले आहे, कोणी याची सुरुवात केली होती हे अज्ञात आहे. ते पिढ्यानपिढ्या जतन झालेले असते. अशा साहित्याला मौखिक परंपरेने जतन झालेले साहित्य असे म्हणतात. ओव्या, लोकगीते, लोककला यांसारखे लोकसाहित्याचे प्रकार यांचा त्यात समावेश होतो. अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने म्हणतात. ओवी आता आपण पाहणार आहोत की ओवी पांडुरंग पिता रुक्मिणी बाजी भया आशावडी वारी येला पुंडलिक आला न्याया लोकगीत आहे. हे ओवी आहेत त्या. आता लोकगीत आपण बघू. महानगरी उजनी लई पुण्यवान दानी येथे नांदत होता राजा सुखी होती प्रजा तिन्ही लोके गाजावाजा अशा उजनीचा इक्राम राजा म्हणजे विक्रमादित्य विषयीची आणि उज्जयिनी राजाविषयीची या लोकगीत प्रसिद्ध आहे. आता लिखित आणि भौतिक साधने जी आहेत ती भौतिक, लिखित आणि मौखिक ही प्राचीन भारताच्या इतिहासाची लेखनाची साधने आहेत. तर भौतिक साधनांमध्ये आपण पाहू शकतो वस्तू ज्या आहेत मिळालेल्या आहेत त्यामध्ये गुहाचित्रे, मातीची भांडी, मातीचे शिल्पे, मणी, रत्न, दागिने, दगडी शिल्पे, धातूंच्या वस्तू, नाणी, शस्त्रे हे भौतिक साधने वस्तू आपल्याला सापडलेल्या आहेत. तर वास्तू काय आहेत? वास्तू म्हणजे गुहा, घरे, स्तूप, लेणी, मंदिर, चर्च, मस्जिद आणि स्तंभ ही जे आहेत ते वास्तू भौतिक साधनामध्ये आपल्याला दिसून आलेल्या आहेत. तर लिखित साधने म्हणजे काय? तर हे जे चिन्ह दिसत आहेत आपल्याला लिहिलेले हे लिखित साधने आहेत. त्याचप्रमाणे मौखिक म्हणजे काय? तर प्राचीन भारतातील मौखिक परंपरेने जपलेले वैदिक, बौद्ध आणि जैन साहित्य आता लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. त्यांचे रूपांतर आता लिखित स्वरूपात झाले आहे. त्याचे कालांतराने लिहून ठेवलेले आहे. तरीही त्यांची पठणांची परंपरा अजूनही सुरू आहे. मौखिक स्वरूपातील त्या साहित्याचा उपयोग जेव्हा इतिहास लेखनासाठी केला जातो तेव्हा त्याचा समावेश मौखिक साधनात होतो. आता आपण पुढे पाहणार आहोत प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने. अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा कालखंड हा भारताच्या इतिहासात प्राचीन कालखंड मानला जातो. कुठला? अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा कालखंड हा भारताच्या इतिहासाचा प्राचीन कालखंड मानला जातो. भारतातील अश्मयुगाविषयीची माहिती पुरातत्वीय उत्खननातून मिळते. त्या काळात लिपीचा विकास झाला नव्हता. इसवी सन पूर्व 1500 पासूनच्या प्राचीन इतिहासाविषयीची माहिती वेद वाङ्मयातून मिळते. सुरुवातीस वेद हे लिखित नव्हते. ते मुखोद्गत म्हणजे जे तोंडातून बोलले जाते ते कोणीतरी असं सांगितलं होतं करण्याचे तंत्र प्राचीन भारतीयांनी विकसित केले होते. कालांतराने वेदांचे लेखन झाले आणि वेद, वाङ्मय व त्यानंतर लिहिले गेलेले साहित्य हे प्राचीन भारतीय इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. यामध्ये ब्राह्मण ग्रंथ आहे, उपनिषद आहेत, आरण्यके, रामायण, महाभारत ही महाकाव्य आहेत, जैन व बौद्ध ग्रंथ आहे, नाटके, काव्ये, शिलालेख, स्तंभालेख, परकीय प्रवाशांची वर्णने इत्यादींचा समावेश होतो. त्याचप्रमाणे पुरातत्वीय उत्खननात सापडलेल्या वस्तू, पुरातन वास्तू, नाणी अशा अनेक भौतिक साधनांच्या मदतीने आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास समजतो. आता इतिहास लेखनाबाबत घ्यायची काळजी काय असते? तर इतिहासाच्या साधनाचा वापर करताना काळजी घ्यावी लागते. एखादा लिखित पुरावा केवळ जुना आहे म्हणून तो विश्वासार्ह असेल असे नाही. तो मजकूर कोणी लिहिला, का लिहिला, केव्हा लिहिला ह्याची छाननी करावी लागते, तपासणी करावी लागते. विश्वासार्ह ठरलेल्या विविध साधनांच्या आधारे काढलेले निष्कर्ष एकमेकांशी पडताळून पाहावी लागतात. इतिहास लेखनात अशा चिकित्सकेला फार महत्त्व असते. तर हा पाहिला आपण इतिहासाची साधने भौतिक, मौखिक आणि लिखित. त्याचप्रमाणे प्राचीन भारताची इतिहासाची साधने पाहिली. त्यानंतर इतिहास लेखनाबाबत घ्यावयाची काळजीही आपण पाहिली आहे. तर हा जो धडा दुसरा 6वीचा इतिहासाची साधने हा आपण पाहिला आहे.
जर तुम्हाला हा धडा खरंच समजला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.